नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026च्या अंतर्गत आपण शिपाई या पदासाठी विशेष प्रश्नपत्रिकांचा सराव आपण सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण त्यामधली प्रश्नपत्रिका क्रमांक 8 येथे आपण बघणार आहोत. याआधी आपण 7 प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो बघितलेल्या आहेत, ज्या की मागील वर्षी झालेल्या जे की परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावरच आपण इथे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहेत. तर बघा, या प्रश्नपत्रिका जो फायदा आहेत विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. बघा, तुमची जी परीक्षा होणार आहे ती 26 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहेत. तर बघा, म्हणजेच बघा, तुमचे 2 प्रश्नपत्रिका तयार होणार आहेत आणि त्यामध्ये बघा प्रत्येकी 30 प्रश्न असणार आहेत तुमच्या प्रश्नपत्रिकेत आणि त्यासाठी 30 मिनिटच तुम्हाला वेळ मिळणार आहेत. तर बघा, येथे जे काही आपण प्रश्न घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांपैकीच काही प्रश्न नक्कीच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जी प्रश्नपत्रिका आपण इथे तयार केलेली आहेत त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसारच तुमची प्रश्नपत्रिका तिथे पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये बघा तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावर जवळपास 25 प्रश्न पाहायला मिळणार आहेत आणि इतर जे 5 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 3 प्रश्न हे मराठी विषयाचे तर 2 प्रश्न हे गणित या विषयाचे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. तर बघा, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत आणि याआधीची जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, म्हणजेच तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन बघू शकता. तर बघा, जर तुम्हाला या प्रश्नाचं जर उत्तर येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा आणि जे काही 30 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो, त्या 30 प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्न येतात तर ते सुद्धा तुम्ही तपासून बघा आणि जे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसेल तर त्याचं बरोबर उत्तर तर मी तुम्हाला सांगणारच आहेत. तर तुमचा जो काही अभ्यास झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची प्रॅक्टिससुद्धा येथे होऊन जाईल. तर बघा, आपण पहिला प्रश्न बघूया. तर बघा, आपला पहिला प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 1 आहे, शरीराच्या वाढीसाठी कोणते पोषक द्रव्य आवश्यक असते? बघा, आपल्या शरीराच्या वाढीसाठी कोणते पोषक द्रव्य हे आवश्यक असते? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक उत्तर आपलं बरोबर असणार आहे. तर बघा, आपल्या मानवी शरीर जे आहेत यासाठी त्याच्या शरीराच्या वाढीसाठी आपली जी काही वाढ होत असते, जसे की उंची वाढणे किंवा वजन वाढणे, तर बघा यासाठी जे काही शरीराची जे काही वाढ आहेत यासाठी कोणते पोषक द्रव्य जे आहेत ते अत्यावश्यक असते? तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए हे आपलं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच प्रथिने. तर बघा, अन्नातील जो काही महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रथिने. या प्रथिनापासून जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर शरीराची वाढ होत असते. तर शरीराच्या वाढीसाठी कोणता पोषक द्रव्य आवश्यक असते? तर बघा, त्याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं प्रथिने, ज्यालाच आपण काय तर प्रोटीन्स असं म्हणतो. तर बघा, प्रथिने किंवा प्रोटीन्स. तर बघा, याचा जो मुख्य सोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो तो काय असतो? तर बघा, तो असतो जसं की सर्व प्रकारच्या ज्या काही डाळी आहेत त्या डाळींमध्ये सर्वात जास्त प्रमाणात जे आहेत ते प्रथिने असतात, म्हणजेच प्रोटीन असतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, जलप्रदूषण हे कशामुळे होते? बघा, जलप्रदूषण कशामुळे होते? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, जलप्रदूषण कशामुळे होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल मग इथे, म्हणजेच कचरा. तर बघा, जलप्रदूषण जे आहे ते कचऱ्यामुळे होते. म्हणजेच बघा, आपल्या ज्या काय नद्या आहेत त्या नद्यांमध्ये जर आपण घाण कचरा जर टाकला तर त्या नद्या खराब होतात, म्हणजेच त्या नदीचं काय तर प्रदूषण होते. तर त्यालाच आपण काय म्हणतो? जलप्रदूषण म्हणतो. तर बघा, जलप्रदूषण हे कशामुळे होते? तर त्यापैकी एक कारण आहेत आपलं कचरा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, वनस्पतीमधील अन्नाचे वहन हे कोणत्या ऊतीमार्फत होते? बघा, वनस्पती जी आहेत आपली, म्हणजे जे काही आपली काही झाडे झुडपे आहेत, तर बघा त्यामध्ये त्यांचं जे काही अन्नाचं जे वहन होते, म्हणजेच त्या अन्नाचं वहन खालीलपैकी कोणत्या ऊतीमार्फत होते? म्हणजे वनस्पतीमधील ज्या काही ऊती आहे त्यापैकी कोणत्या ऊतीमार्फत जे आहे ते अन्नाचं जे वहन होते? तर बघा, आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच रसवाहिन्यांमार्फत जे आहेत ते अन्नाचं वहन होते. म्हणजे वनस्पती जे की अन्न तयार करते पानांद्वारे त्यांच्या, तर ते जे अन्न आहे ते अन्न संपूर्ण जे काही वनस्पती म्हणजे जे काही झाड आहे त्या संपूर्ण झाडापर्यंत पोचवण्याचं जे काही काम असते, संपूर्ण भागापर्यंत, त्या वनस्पतीच्या संपूर्ण भागापर्यंत ते काम करते त्याच्या रसवाहिन्या.
तर बघा रसवाहिन्यामार्फतच अन्नाचं जे आहे ते वहन होते वनस्पतीमध्ये. पण बरोबर उत्तर असेल आपल्याला ऑप्शन क्रमांक बी, रसवाहिन्या. त्यानंतर बघा यामध्ये जलवाहिन्या दिल्या आहेत. तर बघा जलवाहिन्या हे सुद्धा एक ऊती आहेत वनस्पतीची. तर बघा जलवाहिन्यामार्फत कोणतं काम केलं जाते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जलवाहिन्यामार्फत जे आहेत ते जमिनीतील जे काही पाणी असते ते पाणी संपूर्ण वनस्पतीच्या भागापर्यंत जे आहे ते पोहोचवण्याचं जे काम आहे ते जलवाहिन्यांमार्फत होते. म्हणजेच पाण्याचं जे वहन आहे ते जलवाहिन्यामार्फत होते. सोबतच या जलवाहिन्याच्या मार्फत जे काही आवश्यक जे काही खनिज द्रव्य असतात ते खनिज द्रव्यसुद्धा जलवाहिन्यामार्फतच काय तर इतर भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय मापन पद्धती म्हणजेच SI पद्धती, ज्यालाच आपण काय म्हणतो इंटरनॅशनल स्टँडर्ड. बघा त्यालाच आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड्स असं म्हणतो. तर बघा हे जी की पद्धत आहेत या पद्धतीनुसार लांबीचं SI एकक म्हणजे लांबीचं जे एकक आहे ते कोणतं आहे. बघा आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार लांबीचं जे एकक आहे म्हणजे SI पद्धतीनुसार लांबीचं एकक काय असेल. तर बघा येथे बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी 4ही ऑप्शन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे लांबीच्या एककाचे आहेत. म्हणजे सेंटीमीटर, फूट, मीटर आणि किलोमीटर या सर्वांद्वारे हे सर्वच युनिट किंवा हे सर्वच एकक जे आहे ते लांबीचे आहे. परंतु बघा आपल्याला इथं काय विचारलं आहे की आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार SI पद्धतीनुसार जे आहे ते लांबीचं एकक विचारलं आहे. तर बघा याचं जे उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी होईल, म्हणजेच मीटर. तर बघा आंतरराष्ट्रीय मापन पद्धती म्हणजे SI पद्धतीनुसार लांबीचं जे काही युनिट असते की लांबीचं जे एकक आहे ते मीटर आहेत. पण आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, मीटर. तर बघा यामध्ये आणखी सेंटीमीटर, फूट हे जे आहेत हे सुद्धा दिलेले आहेत युनिट म्हणजेच एकक. तर बघा हे जे एकक आहे हे कोणत्या पद्धतीनुसार आहेत हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंटीमीटर हे जे युनिट आहे हे CGS पद्धतीतील जे आहेत ते काय तर हे एकक आहेत. तर बघा हे लक्षात ठेवायचं आहे की सेंटीमीटर हे लांबीचं एकक CGS पद्धतीतील आहे. CGS म्हणजेच C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. तर बघा ही CGS पद्धत जी आहे याच्यानुसार लांबीचं जे एकक आहे ते सेंटीमीटर पडते. त्यानंतर बघा फूट हे जे SI एकक आहेत फूट हे जे एकक आहेत लांबीचं हे FPS या पद्धतीनुसार आहेत. FPS ही जी पद्धत आहे आंतरराष्ट्रीय पद्धत मापनाची FPS प्रकारची, तर त्यानुसार फूट हे एकक लांबीचं पडते. म्हणजेच लांबीचं फूट हे एकक FPS पद्धतीनुसार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे किलोमीटर आहेत हे मीटरचंच जे जर आपण 1000 मीटरला आपण 1 किलोमीटर असं दाखवतो तर हे त्याचाच एक प्रकार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, वस्तूच्या गतीच्या बदलाला विरोध करणारी प्रवृत्तीला काय म्हणतात. बघा वस्तू आहे एखादी, आपली कोणतीही वस्तू असेल तर त्या वस्तूची जी गती असते म्हणजे एखादी वस्तू आहे किंवा सपोज उदाहरणार्थ एखादी गाडी आहे, ओके, तर ती गाडी ज्या वेगानं जाते त्या वेगामध्ये जर आपण त्या वेगामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात जसे की स्पीड ब्रेकर येतात काही, तर ते जे स्पीड ब्रेकर असतात ज्याच्यामुळे काय तर ही जी गती असते या गतीला आपण काय करतो, कमी करतो. म्हणजेच गतीला काय तर विरोध करतो. तर वस्तूच्या गतीच्या बदलाला विरोध करणारी जी प्रवृत्ती आहे त्याला काय म्हणतात. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा यामध्ये ऑप्शन क्रमांक ए आहे घर्षण, बी आहे जडत्व, सी आहे वेग आणि डी आहे प्रवेग. तर याचं बरोबर उत्तर काय होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच जडत्व जे आहेत हे वस्तूच्या गतीच्या बदलाला विरोध करणारी जी प्रवृत्ती आहे त्याला आपण जडत्व असं म्हणतो. जडत्व, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये इनर्शिया म्हणतो. तर बघा हे जे जडत्व आहे या जडत्वामुळे काय आहे ते वस्तूची जी गती जी आहे ते काय आहे ते वस्तूच्या गतीला विरोध केले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आपला, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते. तर बघा आपले जे काही शरीर आहेत त्या आपल्या शरीराचं जे काही सामान्य तापमान किती असते आपल्या शरीराचं. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी एक उत्तर जे आहे ते आपलं बरोबर असणार आहेत. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच 37 डिग्री सेल्सिअस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 37 डिग्री सेल्सिअस जे आहे ते मानवी शरीराचं काय असते तर सामान्य तापमान असते. म्हणजेच एवढ्या डिग्री सेल्सिअसचं जे तापमान आहे ते मानवी शरीर काय तर शोषू शकते
जर यापेक्षा जास्त जर टेम्परेचर वाढलं तर बघा आपल्याला जो काही ताप येतो म्हणतो आपण, आपल्याला जो ताप येतो म्हणतो, तर या डिग्रीपेक्षा जास्त जर तापमान झालं तर बघा आपल्या शरीरामध्ये काय तर काही बदल होतात, म्हणजेच काही आजार होतात. तर बघा हे जे तापमान आहेत या तापमानापेक्षा जास्त जर तापमान झालं तर आपल्याला ताप आला असं म्हणतो. ज्याचंच बघा हे 37 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे विद्यार्थी मित्रांनो, याचंच जे फॅरेनहाईटमध्ये जर आपण याला जर कन्वर्ट केलं आपण तापमान, तर ते भरते 98.3 डिग्री केल्विन फॅरेनहाईट इतकं तापमान भरते. म्हणजेच बघा याच्यापेक्षा जास्त जर तापमान झालं जसं की 100 तापमान गेलं म्हणतो आपण आपल्या शरीराचं, म्हणजे 100वर आपला काय तर ताप आहेत असं म्हणतो. तर बघा तेव्हा जे काय होते की या तापमानापेक्षा आपलं तापमान जे शरीराचं ते वाढलेलं असते. म्हणजेच आपण एवढं तापमान जे आपल्या शरीराचं जे आहे ते सामान्य तापमान आहे, एवढं तापमान आपण शरीर जे आपलं आहे ते सहन करू शकते. म्हणून सामान्य तापमान काय असेल तर ऑप्शन क्रमांक बी 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीराचे सर्वात मोठे हाड कोणते? तर बघा आपल्या शरीरातील सर्वात मोठं जे हाड आहे ते कोणतं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक बघा येथे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. मांडीचं जे हाड आहे हे आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड आहे मांडीचं हाड, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी. मांडीचे जे हाड आहेत हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहेत, ज्यालाच आपण फिमर सुद्धा म्हणतो, त्या हड्डीला फिमरसुद्धा म्हटले जाते. तर बघा मांडीचं जे हाड आहे हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे, ज्यालाच आपण फिमरसुद्धा असं म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा मानवी शरीराचं सर्वात छोटं हाडसुद्धा परीक्षेत विचारलं जाते. तर बघा मानवी शरीरातील जे सर्वात छोटं हाड जे असते ते जे आहेत ते आपले जे काही कान आहेत त्या कानामध्ये असते, ज्याला आपण स्टेपीज जे म्हणतो आपण. तर स्टेपीज नावाचं जे हाड आहे हे आपल्या मानवी शरीरातील सर्वात छोटं हाड आहे, आपल्या कानातील हाड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, रक्तातील तांबड्या पेशी कोठे तयार होतात? बघा आपले जे रक्त आहेत आपल्या रक्तातील ज्या काही तांबड्या रक्तपेशी असतात ज्याला आपण RBC असं म्हणतो. RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स म्हणजेच तांबड्या रक्तपेशी. तर बघा ह्या ज्या रक्तपेशी आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या रक्तपेशी तयार कुठं होतात? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे आता इथं आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच जी आपली जी अस्थिमज्जा आहे तर अस्थिमज्जा जे आहेत त्या अस्थिमज्जेमध्ये जे आहेत ते आपले जे काही RBC म्हणजेच तांबड्या रक्तपेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्स जे आहेत ते तयार होत असतात. आपलं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच अस्थिमज्जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, भारताचे क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्रफळाच्या किती प्रमाणात आहे? म्हणजेच बघा आपले जे भारताचे जे क्षेत्रफळ आहेत हे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती प्रमाणात, म्हणजे जगाचं जे एकूण क्षेत्रफळ आहेत त्यापैकी आपला जो भारत आहे तिथे आहेत, तर आपल्या भारताचं जे क्षेत्रफळ आहेत हे जगाच्या क्षेत्रफळाचे एकूण किती टक्के भाग जो आहे तो आपल्या भारताच्या क्षेत्रफळाने व्यापलेला आहे, असा हा प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे आपलं इथे बरोबर उत्तर होईल. मग इथे म्हणजेच आपल्या भारताचं जे क्षेत्रफळ आहे हे जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.4% इतकं आहे. म्हणजेच जगाचं जे एवढं की क्षेत्रफळ आहे, उदाहरणार्थ 100% क्षेत्र आहे, तर या 100%पैकी आपल्या भारताने 2.4% भाग जो आहे तो व्यापलेला आहे. म्हणजे आपल्या भारताचं जे क्षेत्रफळ आहे हे जगाच्या क्षेत्रफळाच्या एकूण 2.4% इतक्या प्रमाणात आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, पाण्याच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर बघा पाण्याच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठी नदी कोणती? म्हणजेच बघा त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की जगातली सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो जगातली सर्वात लांब नदी आपल्याला माहीत आहे की ती नाईल नदी आहे, ही जगातली सर्वात लांब नदी आहे. परंतु आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे की पाण्याचे जे प्रमाण आहेत त्यानुसार म्हणजे पाण्याचा जो काही साठा असतो त्या नदीमधील, तर त्या साठ्यानुसार सर्वात मोठी नदी कोणती? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपली बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी ही ते आपलं बरोबर उत्तर होईल. तर बघा अमेझॉन. तर बघा अमेझॉन ही जी नदी आहेत या अमेझॉन नदी जी आहेत या नदीमध्ये सर्वात जास्त पाणी आहेत, म्हणजेच पाण्याचा जो साठा आहे हा सर्वात जास्त आहे. म्हणून पाण्याच्या साठ्यानुसार सर्वात मोठी जी नदी आहे किंवा पाण्याच्या प्रमाणानुसार ही सर्वात मोठी नदी कोणती? तर ती असेल अमेझॉन ही नदी. परंतु लांबीनुसार जर विचारलं तर ती नदी बरेल नाईल नदी, की सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल नदी जगातली. आणि जगातली सर्वात मोठी नदी पाण्याच्या प्रमाणानुसार तर ती असेल अमेझॉन नदी. म्हणून बरोबर उत्तर आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी अमेझॉन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी आहे? म्हणजेच बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जो जिल्हा आहे तो कोणता आहे? तर बघा
यापैकी बरोबर उत्तर काय होईल तर बघा ऑप्शन क्रमांक बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ही सर्वात कमी लोकसंख्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची असेल. बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, सिंधू संस्कृतीत मोठे जे स्नानागार आहे हे कोठे सापडले? सिंधू संस्कृतीतील मोठे स्नानागार हे कोठे सापडले होते? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बघा बी ही आपलं बरोबर उत्तर होईल येते मोहेंजोदडो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोहेंजोदडो हे जे ठिकाण आहे सिंधू संस्कृतीतील, या ठिकाणी जे आहेत हे सर्वात मोठे स्नानागार जे आहेत ते सापडलेले होते. म्हणून सर्वात मोठे स्नानागार जे आहेत ते कोठे सापडले तर बघा मोहेंजोदडो या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त मोहेंजोदडो या ठिकाणाची आणखी एक ओळख आहे, यालाच आपण काय म्हणतो आपण जे मृतक जे असतात मृतकांचा टिळा असा सुद्धा आपण या मोहेंजोदडोला आपण काय तर मोहेंजोदडोची अशी ओळख आहे की मृतकांचा टिळासुद्धा म्हटलं जाते. तर बघा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आपला प्रश्न क्रमांक 13 आहे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर बघा भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच भारतीय काँग्रेस जी आहेत त्याची स्थापना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की कधी झालेली होती? 1885 साली. 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभा जी आहेत याची स्थापना झालेली होती. आणि याचं जे अधिवेशन आहे हे पहिलं अधिवेशन जे आहे ते कोठे भरलं तर बघा याचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच मुंबई. तर मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय सभेचे जे आहेत पहिले अधिवेशन भरले होते, जे की 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली आणि मुंबईलाच पहिलं अधिवेशन भरलेलं होतं. तर बघा मग बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मुंबई. त्याच्या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही पहिली अधिवेशन होते या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा याचं उत्तर असणार आहे वेमेशचंद्र बॅनर्जी जे आहेत हे काय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही पहिली अधिवेशन आहेत त्याचे अध्यक्ष होते. याची जी स्थापना आहे ते कोणी केलेली होती? तर बघा ॲलन ह्यूम. तर बघा ॲलन ह्यूम या इंग्रज अधिकाऱ्याने काय आहेत तर भारतीय राष्ट्रीय सभेची जी असती स्थापना केलेली होती. तर भारतीय राष्ट्रीय सभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे ती कोणी केली होती? तर ॲलन ह्यूम याने केली होती. आणि याच्या पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते वेमेशचंद्र बॅनर्जी हे होते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं अधिवेशन बॉम्बे म्हणजेच मुंबई येथे झालेले होते. आणि बघा याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला याच्यात लक्षात ठेवायचं आहे. जर परीक्षेत प्रश्न विचारला तरच, परंतु विचारण्याची शक्यता नाही. तर बघा यामध्ये बघा एकूण 72 जे सभासद जे आहेत यामध्ये काय तर या पहिल्या सभेमध्ये काय तर हजर होते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत इतका जास्त डीप प्रश्न जाणार नाहीत या पदानुसार, परंतु जर विचारला असता तुम्हाला लक्षात ठेवायचं की या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य जे आहेत ते उपस्थित होते? तर त्याचं उत्तर असणार आहे 72. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, चीनची क्रांती ही कोणत्या वर्षी झाली? तर बघा चीनची क्रांती कोणत्या वर्षी घडून आली होती? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल. मग इथे 1911. बघा 1911 या वर्षी चीनची क्रांती जी आहे ती घडून आलेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याचे जे उत्तर येत असेल तर ते उत्तर तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुमचे किती प्रश्न आले तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहेत. आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर ते उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपण 15 बघू आजचा. तर बघा प्रश्न क्रमांक 15 आहेत, भारतीय संविधानातील तिसरी अनुसूची ही कशाच्या संबंधित आहे? बघा भारतीय संविधानातील तिसरी अनुसूची ही कशाच्या संबंधित आहे? तर बघा आपल्या संविधानामध्ये आपल्याला माहीत आहे की 12 अनुसूच्या आहेत. यापैकी बघा आपल्याला इथे तिसऱ्या अनुसूचीबद्दल माहिती विचारली आहे. तर बघा भारतीय संविधानातील जे तिसरी अनुसूची आहे हे कशाच्या बाबतीत आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत.
यापैकी उत्तर एक उत्तर आपलं काय आहे तर बरोबर असणार आहे. तर बघा तिसरी जी अनुसूची आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कशाच्या बाबतीत आहे तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच शपथविधी. तर बघा भारतीय संविधानातील जे तिसरी अनुसूची आहेत हे शपथविधीबाबत आहे. म्हणजेच जेवढे काही लोकसभा आहे, जसे की लोकसभा आहेत, विधानसभा आहे, राज्यसभा आहे किंवा राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, या सर्वांना जे काही जी शपथ दिली जाते तर ती शपथ जी आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती शपथ आपली तिसऱ्या अनुसूचीनुसारच जे आहेत ते ह्या सर्वांना शपथ दिली जाते. म्हणजेच शपथविधीबाबत जे माहिती आहे या सर्व जे काही सदस्य आहेत किंवा जेवढे काही अधिकारी आहेत त्यांना जे काही शपथ दिली जाते हे तिसऱ्या अनुसूचीनुसारच दिली जाते. म्हणून तिसरी जी अनुसूची आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कशाच्या बाबतीत आहे तर ती शपथविधी बाबतीत आहे. पण बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी शपथविधी. त्यानंतर बघा येथे आणखी काही आपल्याला ऑप्शन दिले आहेत, म्हणजेच बघा उदाहरण दिलेले आहे जसं की भाषा संबंधित, दलबदलच्या बाबतीत, राज्यसभेतील प्रतिनिधीच्या बाबतीत. तर हे सुद्धा अनुसूचीच्या बाबतीतच आहे. तर बघा यापैकी बघा ऑप्शन क्रमांक ए जे आहेत राज्यसभेतील जे प्रतिनिधी आहे, राज्यसभेतील प्रतिनिधी हे जे आहेत याची जी तरतूद आहे विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या अनुसूचीमध्ये करण्यात आली आहे तर चौथी जी अनुसूची आहेत संविधानातील चौथी जी अनुसूची आहे तर चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेतील प्रतिनिधीच्या बाबतीत जे आहेत ते माहिती देण्यात आलेली आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं की राज्यसभेतील जे प्रतिनिधी आहेत हे चौथ्या अनुसूचीमध्ये याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त भाषेच्या बाबतीत जे काही माहिती आहेत म्हणजे जेवढ्या काही आपल्या संविधानामध्ये एकूण 22 भाषेला जे आहेत ते भाषेचा जो आहे तो दर्जा देण्यात आला आहे राष्ट्रीय भाषेचा. तर बघा यामध्ये ज्या काही 22 भाषा आहेत या 22 भाषेचा जो उल्लेख आहे हा उल्लेख हा 7वी जी अनुसूची आहेत आपली 7वी नाही 8वी अनुसूची. तर 8व्या अनुसूचीमध्ये जे आहेत ते भाषेबाबतीत जे आहेत ते किंवा भाषेच्या संबंधित उल्लेख करण्यात आलेले आहेत. म्हणजेच 8व्या अनुसूचीनुसार आपल्या भारतामध्ये 22 भाषेला जे आहेत ते दर्जा देण्यात आलेला आहेत, ज्यामध्ये इंग्रजी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये येत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्या काही 22 भाषेला जे काही दर्जा देण्यात आला आहे राष्ट्रीय भाषेचा त्यामध्ये इंग्रजी भाषा ज्या आहेत ते येत नाही. 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषेचा उल्लेख आहेत त्यामध्ये इंग्रजी भाषेचा उल्लेख नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर भाषेच्या बाबतीत जी काही अनुसूची आहे ती 8व्या क्रमांकाची अनुसूची आहेत. त्या व्यतिरिक्त बघा दलबदलच्या बाबतीत सुद्धा एक अनुसूची आहे जे की आपण कालच्या प्रश्नपत्रिकेत बघितला. तर बघा 10वी जी अनुसूची आहेत ना ती 10वी अनुसूची दलबदलच्या बाबतीत आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आपला प्रश्न क्रमांक 16 आहे भारतीय संविधानात किती प्रकारच्या आणीबाणीबद्दल तरतूद करण्यात आली आहे. तर बघा आपले जे काही भारतीय संविधान आहे की आपल्या संविधानामध्ये एकूण किती प्रकारच्या आणीबाणीच्या बाबतीत जे आहे ते माहिती देण्यात आली आहे किंवा किती प्रकारच्या आणीबाणी जे आहेत ते आपल्या भारतामध्ये लागू होऊ शकतात. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी बरोबर उत्तर काय असेल तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच 3. तर भारतीय संविधानामध्ये एकूण 3 प्रकारच्या जे काही आणीबाणी आहेत 3 प्रकारच्या आणीबाणीबद्दल जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये काय तर तरतूद करण्यात आली आहे, ज्यापैकी बघा कलम 352, 356 आणि कलम 360 या 3 ज्या काही आर्टिकल्स आहे किंवा 3 जे कलम आहेत या 3 कलमामध्ये 3 प्रकारचे जे काही आणीबाणी आहेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तर बघा कलम 352 जे आहेत यामध्ये बघा राष्ट्रीय जी आणीबाणी असते राष्ट्रीय आणीबाणीबद्दल जे आहेत ते कलम 352मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर कलम 356नुसार जे काही आपल्या राज्यामध्ये जे काही राष्ट्रपतीचे शासन लावले जाते म्हणजे राज्यामधील जी आणीबाणी आहे याबाबत म्हणजेच राष्ट्रपती शासन जे आहेत याची जी तरतूद आहे ही कलम 356मध्ये करण्यात आली आहे. आणि कलम 360मध्ये वित्तीय जी आणीबाणी असते वित्तीय आणीबाणीबद्दल जे आहेत ते कलम 360मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर बघा त्यानुसार बघा आपल्या संविधानामध्ये 3 प्रकारचे जे काही आणीबाणीची तरतूद जे आहे ते करण्यात आली आहे. त्यापैकी एक आहेत राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं आहेत राष्ट्रपती राजवट आणि तिसरं आहेत वित्तीय आणीबाणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आपला संविधानात कोणत्या भागामध्ये ग्रामपंचायतीबाबत तरतूद करण्यात आली आहे. तर बघा आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय होईल तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे येते आपलं बरोबर उत्तर होईल भाग 4. तर भाग 4मध्ये जे आहेत ते काय तर ग्रामपंचायतीच्या बाबतीत काय तर तरतूद करण्यात आली आहे. तर बघा भाग 4 काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो भाग 4मध्ये बघा आपले जे काही संविधानातील जे काही मार्गदर्शक जे काही तत्त्वे आहेत आपल्या संविधानातील मार्गदर्शक जे तत्त्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वांमधील कलम क्रमांक 40 जे आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबत जे आहेत ते उल्लेख करण्यात आले आहेत.
ग्रामसभेबाबत आणि ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबत जे त्यामध्ये कलम 40मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणून भाग 4मध्ये ही कलम येते मार्गदर्शक तत्त्व जे आहेत आपलीवाली त्याच्या अंतर्गत. म्हणून भाग 4मध्ये जे आहेत ते ग्रामपंचायतीबाबत जे आहे ते तरतूद करण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, भारतात आतापर्यंत किती पंचवार्षिक योजना जे आहेत ते आखण्यात आलेल्या आहेत. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा त्यापैकी बरोबर उत्तर काय होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2017 या वर्षापर्यंत जे आहेत ते आपल्या भारतामध्ये योजना आयोग म्हणजेच काय तर योजना आयोग जे आहेत ते आपल्या इथे काम करत असत. ज्याच्या अंतर्गत बघा दर 5 वर्षासाठी एक पंचवार्षिक योजना आखली जायची. म्हणजे समोरील जे काही 5 वर्षात कोणकोणती जे काही महत्त्वाचे कामं करायचे आहेत या बाबतीत. तर बघा परंतु 2017ला काय 2017ला नंतर 2015मध्ये बघा 2015मध्ये काय तर योजना आयोगच्या ऐवजी तिथे नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि त्यानंतर बघा 2017ला शेवटची पंचवार्षिक योजना जी आहे ती आखली होती. त्यानंतर पंचवार्षिक योजना जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. तर बघा यामध्ये आतापर्यंत 2017पर्यंत एकूण 12 ज्या काही पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या आखण्यात आल्या होत्या. म्हणून बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 12. तर बघा 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत ते 2017पर्यंत म्हणजेच आतापर्यंत जे आहेत ते आखण्यात आले आहेत. 2017पासून पंचवार्षिक योजना बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, 2026चा 68वा महाराष्ट्र केसरीचा जो मान आहे तो कोणास प्राप्त झाला आहे. तर बघा 2026मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी जे काही आपली इथे स्पर्धा होत असते. तर बघा त्यापैकी 68वी जे काही क्रमांकाची 2026ची कितव्या क्रमांकाची आहे तर 68व्या क्रमांकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. तर बघा यामध्ये हे जे 68वी महाराष्ट्र केसरी जे आहेत ही स्पर्धा कोणी जिंकली. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच हर्षवर्धन सदगीर हे जे आहेत हे 68वा महाराष्ट्र केसरी ही जी स्पर्धा आहे यांनी जिंकलेली आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे हर्षवर्धन सदगीर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, संरक्षण चित्रपटगृह जे आहे म्हणजे डिफेन्स सिनेमा हॉल जे आहे डिफेन्स सिनेमा हॉल यामध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट कोणता ठरला आहे. तर बघा आपल्या भारतामध्ये बघा संरक्षण चित्रपटगृहाची जी असते स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजेच डिफेन्स सिनेमा हॉल. तर बघा या डिफेन्स सिनेमा हॉलमध्ये पहिला जो काही चित्रपट आहे तो कोणता चित्रपट दाखवण्यात आला आहे. तर बघा येथे असा प्रश्न विचारला आहे की डिफेन्स सिनेमा हॉलमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट कोणता ठरला आहे. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे मग आपलं ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच 120 बहादूर नावाचा जो काही चित्रपट आहे हा संरक्षण चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरलेला आहे 120 बहादूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 आहेत. ऑलिम्पिकमधील ॲथलेटिक्सचे पहिले भारतीय सुवर्णपदक विजेता कोण आहे. ऑलिम्पिकमधील ॲथलेटिक्स ह्या खेळामध्ये पहिले भारतीय सुवर्णपदक म्हणजे पहिले गोल्ड मेडल विजेता भारतीय कोण ठरले आहेत. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच नीरज चोपडा जे आहेत हे जे आहेत ॲथलेटिक्स या खेळामध्ये गोल्ड मेडल विजेता आहेत. पहिले गोल्ड मेडल विजेता आहेत. पहिले भारतीय गोल्ड मेडल विजेता ठरलेले आहेत नीरज चोपडा. तर बघा 2020चा जो काही टोकियो ऑलिम्पिक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो या टोकियो ऑलिम्पिकमध्ये यांनी काय तर गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहेत. तर बघा नीरज चोपडा जे आहेत हे जॅव्हलिन थ्रो म्हणजेच भालाफेक या खेळाचे खेळाडू आहेत. तर भालाफेकमध्ये यांनी जे आहेत ते गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22 आहे. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर बघा इंडिया विन्स फ्रीडम नावाचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर बघा इथे बघा ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच मौलाना अबुल कलाम आझाद जे आहेत हे जे आहेत इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहे. म्हणजेच इंडिया विन्स फ्रीडम हे जे पुस्तक आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी लिहिलेले आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 आपला चिंतामणी हे अष्टविनायक मंदिर कोठे आहे. चिंतामणी हे
अष्टविनायकाचे जे मंदिर आहेत हे कुठे आहे? तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायकाचे जे काही प्रमुख स्थळ आहेत त्यापैकी चिंतामणी हे एक अष्टविनायक आहेत. त्यापैकी हे जे चिंतामणीचं जे अष्टविनायकाचं जे मंदिर आहेत हे कोठे आहे? तर बघा इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 4, ज्यामध्ये पहिलं आहे रांजणगाव, दुसरं आहे ओझर, तिसरं आहे थेऊर आणि चौथा आहे मोरगाव. तर बघा त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा येथे ऑप्शन क्रमांक सी येतात आपलं बरोबर उत्तर होईल म्हणजेच थेऊर. तर बघा चिंतामणी हे जे अष्टविनायकाचं मंदिर आहे हे थेऊर या गावामध्ये आहे. थेऊर हे गाव पुणे या जिल्ह्यामध्ये येते. तर पुणे जिल्ह्यामधील थेऊर हे जे गाव आहे या थेऊर गावामध्ये चिंतामणी हे अष्टविनायकाचं मंदिर आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी थेऊर. तर थेऊरलाच अष्टविनायकाचे चिंतामणी हे जे चिंतामणीचे जे जे काही ते देऊळ आहेत की चिंतामणीचे मंदिर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 आपला प्रश्न क्रमांक 24 आहे ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? बघा ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर बघा इथे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहे तिथे ऑप्शन क्रमांक बी येथे बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे सोलापूर. तर बघा सोलापूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर बघा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जो जिल्हा आहे आपला तो आहे सोलापूर हा जिल्हा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 आहेत फुटबॉल या खेळामध्ये तर बघा फुटबॉल या खेळामध्ये किती खेळाडू असतात? फुटबॉल या खेळामध्ये किती खेळाडू असतात? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल म्हणजेच फुटबॉल या खेळामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. तर बघा फुटबॉल खेळामध्ये किती खेळाडू असतात? तर त्यामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 11. त्यानंतर बघा पुढील काही आपण प्रश्न जे घेतले आहेत 5 प्रश्न हे 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न आपले काय आहेत तर मराठी विषयाचे आहेत आणि 2 प्रश्न गणितीय विषयाचे आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 26 आहेत आपला उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर बघा उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत जसे की ऑप्शन ए आहे उंटीन, ऑप्शन बी आहे उंट, ऑप्शन सी सांडणी, ऑप्शन डी उंटाणी. तर बघा याच्यापैकी उंट हा जो काही आहे हा पुरुषलिंगी शब्द आहे. यापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द जे आहेत उंटाचा ते ओळखायचं आहे. तर बघा त्याचं बरोबर उत्तर काय होईल? तर मग ऑप्शन क्रमांक सी सांडणी हे जे उंटाचे स्त्रीलिंगी रूप आहे म्हणून सांडणी हे आपलं बरोबर उत्तर होईल. तर उंटाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं? तर सांडणी असते म्हणून बरोबर उत्तर असण्यात आपलं सांडणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27 मुलगा चांगला खेळतो यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो? तर बघा मुलगा चांगला खेळतो हे एक वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. या वाक्यामधील चांगला हा जो शब्द आहे हा चांगला शब्द काय दर्शवतो? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा चांगला हा शब्द आपण कशासाठी वापरलेला आहे? तर बघा मुलाबद्दल की खेळाबद्दल? तर बघा खेळाबद्दल वापरलेला आहेत आपण की चांगला काय तर खेळतोच्या बाबतीत काय तर आपण चांगला हा शब्द वापरलेला आहे. म्हणून बघा खेळतो हा जो शब्द आहे हा कोणता शब्द आहे? तर बघा खेळतो हा जो शब्द आहे हे काय तर त्याची क्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो. काय त्यानं केलेली एक क्रिया आहे किंवा यालाच आपण क्रियापदसुद्धा म्हणतो. क्रियापद किंवा क्रिया ज्याद्वारे म्हणजे ज्या शब्दाद्वारे व्यक्तीने केलेली क्रिया दर्शवली जाते त्यास आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. तर बघा यामध्ये खेळतो हा जो शब्द आहे हे एक क्रियापद आहे आणि या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो? तर क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो. म्हणून याचं बरोबर उत्तर काय होईल? तर हे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर येईल क्रियाविशेषण. तर हे काय तर चांगला हे एक क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण अव्यय नाही तर हे क्रियाविशेषण आहे. कारण क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर त्या शब्दामध्ये कोणताच बदल होत नाही चांगल्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये हे क्रियाविशेषण अव्यय नाही तर क्रियाविशेषण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच खेळतोबाबत अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे चांगला हे एक क्रियाविशेषण आहे म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 साप समोरून गेला या वाक्यातील समोरून हा जो शब्द आहे हा कोणत्या अव्यय प्रकारातील मोडेल? म्हणजेच बघा साप माझ्या समोरून गेला हे जे वाक्य आहेत यामध्ये समोरून हा एक अव्यय आहे
तर बघा हे अव्यय कोणत्या प्रकारातील अव्यय आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक सी म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर बघा हे एक स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कारण बघा इथे काय म्हटलं आहे की समोरून म्हणजेच त्याच्या समोरून गेला आहे. म्हणजेच काय तर समोरून एक काय तर एक प्रकारचं स्थळ आहे, एक स्थान आहे, म्हणून हे स्थानाबद्दल इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणून हे जे काही समोरून हा जो शब्द आहे हा शब्द स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय प्रकारात मोडतो. पण बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 आहेत. प्रश्न क्रमांक 29 काय तर बघा इथे रिकामी जागाचे 15% म्हणजेच 78. तर बघा इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे, ज्यामध्ये बघा इथे आपल्याला त्या संख्येचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी एक उत्तर आपलं बरोबर असेल. म्हणजेच बघा किती म्हणजे यापैकी कोणत्या संख्येचे 15% हे 78 होते. तर बघा इथे बघा आपल्याला काय विचारलं आहे की एका संख्येचे 15% म्हणजेच 78 दिलेले आहेत. बघा इथे कोणत्या संख्येचे 15% 78 होईल? तर बघा उदाहरणार्थ आपण ती संख्या x पकडली आपण आणि त्याचे 15% म्हणजेच 15/100 बरोबर इथे 78 झाले. तर बघा 15ला कितीने भाग जातो? 5चा 3ने आणि याला 20ने. तर बघा आपण जर ही जी संख्या आहे ही तिकडे आपण जर ट्रान्सफर केली म्हणजेच बघा काय होईल की 78 आहे समोर. तर बघा 3/20 जर आपण या बरोबरच्या साईनच्या तिकडे पाठवली तर काय होईल की 20 ही संख्या वर जाईल आणि 3 हे खाली येईल. म्हणजेच बघा इथे एक्सची जी किंमत होईल काय होईल? बघा 78 गुणिला 20 भागेला 3. तर बघा 78ला 3ने भाग जातो निशेष. बघा कसा तर 3 दोन्ही 6, एक हातचा उरला ही 8, 18 तर 3 सक 18 म्हणजे 26ने याला भाग जातो. तर 26 गुणिला 20 किती होईल? तर 26 गुणिला 20 म्हणजे 26 दोन्ही किती होईल? 52 होते आणि तो 0 म्हणजेच किती झाले? 520. म्हणजेच 520 ती संख्या असेल. बरोबर उत्तर काय असेल? तर आपलं 520 असेल. मग तर बरोबर उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक डी 520 इतकं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 आहे. एका आयताची लांबी आपल्याला 21 मीटर दिलेली आहे आणि रुंदी आपल्याला 13 मीटर दिली आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आयताच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र असते ते असते लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ असते. म्हणजेच बघा इथे आपल्याला लांबी किती दिली आहेत? 21, रुंदी किती दिली आहे? 13. तर 21 गुणिला 13 हे काय तर आपलं क्षेत्रफळ असेल. तर बघा याचा गुणाकार केला असता याच्यापैकी एक उत्तर तुमचं असेल तर ते कोणतं आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. तर बघा 21 गुणिला 13 म्हणजेच किती होईल तर ते सांगायचं आहे तुम्ही मला. यापैकी एक उत्तर तुम्हाला मिळूनच जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे हे आपले काही आपण हे अशा प्रकारचीच प्रश्नपत्रिका जे आहेत आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत आपल्याला दिसेल. तर बघा अशाच प्रकारात जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.